पनवेलमध्ये 11,460 दुबार मतदार आढळले. आगामी पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीतील घोळांवर अखेर पडदा पडू लागला आहे. प्रारूप मतदार यादीमध्ये 21,162 मतदार दुबार व बोगस असल्याच्या हरकती महापालिकेकडे प्राप्त झाल्या. याची महापालिकेने सखोल छाननी केल्यानंतर तब्बल 11,460 दुबार मतदार आढळून आले असून या मतदारांकडून हमीपत्र घेण्यासाठी निवडणूक विभागाने प्रत्यक्ष क्षेत्रीय मोहीम हाती घेतली आहे. पुढील काही दिवसात निवडणूक विभागाचे कर्मचारी घरोघरी भेट देऊन संबंधित मतदारांकडून एका मतदान केंद्राची निवड निश्चित करून घेणार आहे. पनवेल महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक 15 जानेवारी रोजी होत असून 1 जुलै 2025 रोजीची मतदार यादी ग्राह्य धरण्यात आली आहे. महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या 5,54,578 मतदारांच्या प्रारूप यादीवर 29,406 हरकती दाखल झाल्या होत्या. यामध्ये स्वतः मतदारांनी नोंदवलेल्या 5,526 तर इतरांनी नोंदवलेल्या 12,852 हरकतींचा समावेश आहे. दुबार व संशयास्पद मतदारांबाबत एकूण 21,162 हरकती प्राप्त झाल्या. तसेच 945 मृत मतदारांची नावे यादीत असल्याचाही दावा करण्यात आला आहे. या हरकतीनंतर निवडणूक विभागाने सॉफ्टवेअर प्रणालीच्या मदतीने छायाचित्रांची तुलना, नावे, पालकांची माहिती आणि पत्ता यांची पडताळणी केली. ही प्रक्रिया 19 पर्यवेक्षकांच्या देखरेखीखाली राबवण्यात आली. तपासणीनंतर 11,460 मतदार दुबार असल्याचे स्पष्ट झाले. या मतदारांना 2 पैकी कोणत्या एका मतदान केंद्रावर मतदान करायचे आहे याबाबत विकल्प स्वरूपाचे हमीपत्र भरून घेतले जाणार आहे. जे मतदार त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर सापडणार नाही किंवा माहिती देणार नाही त्यांच्याकडून मतदानाच्या दिवशीच मतदान केंद्रावर हमीपत्र घेतले जाईल. प्रभागनीय BLO पथकाच्या माध्यमातून प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. हमीपत्र दिल्यानंतरही एखाद्या मतदाराने 2 ठिकाणी मतदान केल्याचे आढळल्यास त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा निवडणूक विभागाचे उपायुक्त नानासाहेब कामोठे यांनी दिला आहे. अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे YouTube चॅनल KV न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा.